शैक्षणिक, क्रीडा, शेती, व्यावसायिक, राजकीय, गुन्हेगारी क्षेत्रातील माहिती देणारं एकमेव न्यूज चॅनल पीजी न्यूज मराठी। केंद्रस्तरीय विविध क्रीडा स्पर्धा कोळगाव येथे आयोजित। आज या वर्षाच्या पूर्वसंध्येला जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या वतीने आयोजित केंद्रस्तरीय विविध क्रीडा स्पर्धा केंद्र कोळगाव श्री कोळाईदेवी विद्यालय येथे आयोजित करण्यात आल्या। या स्पर्धेचे उद्घाटन कोळगाव गावचे सरपंच पुरुषोत्तम भैया लगड तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमितदादा लगड यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी गावातील मान्यवर उपस्थित होते। या आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये खो खो स्पर्धा 2 गटांमध्ये आयोजित केली गेली। मुले व मुली यामध्ये मुलींचा कोथूळ शाळेचा संघ प्रथम पारितोषिक घेऊन तालुका पातळीवरती पोहोचला, तर द्वितीय पारितोषिक घेऊन कोळगावचा मुलीचा संघ उपविजेता झाला। खो खो या स्पर्धेत मुलांच्या गटामध्ये कोथूळ संघ प्रथम विजेता ठरला, तर शिंदेवाडी या शाळेचा संघ उपविजेता ठरला। तसेच कबड्डी या स्पर्धेमध्ये मुलांच्या गटामध्ये कोथूळ हा संघ अंतिम विजेता ठरला व साखेवाडीचा संघ उपविजेता ठरला व मुलींच्या कबड्डीच्या स्पर्धेमध्ये कोथूळ हा संघ अंतिम विजेता ठरला व कोळगाव हा संघ उपविजेता ठरला। स्पर्धामध्ये 50 मीटर धावणे या स्पर्धेत कोथूळ शाळेची श्रुती लगड ही प्रथम पारितोषिक घेऊन विजेती ठरली। आरोही कळमकर व सृष्टी दरेकर या अनुक्रमे द्वितीय व तृतीय पारितोषिक विजेत्या ठरल्या। तसेच मुलांच्या 50 मीटर धावणे या स्पर्धेमध्ये कोथूळचाच विद्यार्थी यश लाटे हा प्रथम पारितोषिक देऊन विजेता ठरला। तसेच शिवम कळमकर व प्रेम लगड अनुक्रमे कळमकरवाडी व कोळगाव शाळेचे विद्यार्थी द्वितीय व तृतीय आले। उंच उडी स्पर्धेमध्ये मुलींच्या गटामध्ये कोथूळ शाळा प्रथम क्रमांकाने तालुका पातळीवर पोहोचली व साखेवाडीची शाळा मुलांच्या गटामध्ये उंच उडी या प्रकारात तालुका पातळीवर पोहोचली। लांब उडी या प्रकारात मुलं आणि मुली दोन्ही गटामध्ये कोथूळ शाळेत बाजी मारून तालुका पातळीवरती आपले स्थान निश्चित केले। वरील सर्व स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या व प्रसन्न वातावरणात पार पडल्या। या स्पर्धांना कोळगाव केंद्रातील सर्व शिक्षकांनी खूप सहकार्य केले। या स्पर्धेमध्ये सर्व मुलांना लॅप्शी सांबर भात या भोजनाचा आस्वाद देण्यात आला। या भोजनासाठी श्री पारजी सातपुते सर यांनी व्यवस्था केली। हा कार्यक्रम यशस्वी पार पडल्याबद्दल सर्व शिक्षकांचे केंद्रप्रमुख श्री कडू सर व विस्तार अधिकारी शिर्के साहेब यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले। या स्पर्धेसाठी श्री कोळाईदेवी विद्यालयाने ग्राउंड उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्याध्यापक हिरडे साहेबांचे धन्यवाद मानण्यात आले। या स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडण्यासाठी कोळगावचे मुख्याध्यापक श्री तांबे सर, त्यांचे सहकारी नंदू गायकवाड सर, श्री दळवी सर, श्री प्रवीण करडे सर आणि केंद्रातील अजय लगड सर, अविनाश निंभोरे सर, नारायण लगड सर यांनी खूप सहकार्य केले। शिवाजी कलगुंडे सर, पाढळे सर, रामचंद्र लगड सर, चव्हाण सर, रावसाहेब मेहत्रे सर, जाधव सर, कुलोट सर, भिंगार दिवे सर, धामणे सर, खकाळ सर, झरेकर सर, हराळ सर, आरती लगड मॅडम, वैशाली गायकवाड मॅडम, जाधव मॅडम यांनी विविध स्पर्धांमध्ये पंच म्हणून उत्तम प्रकारे कामगिरी करून खेळाडूंचे उत्तम परीक्षण केले। आज केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा जिल्हा परिषदच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत। त्या निमित्ताने आज या ठिकाणी श्री कोळाईदेवी विद्यालयामध्ये त्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। खरं तर लहान लहान मुलांना यातून निश्चितच प्रेरणा मिळणार आहेत। उद्या हेच लहान मुलं निश्चितपणे भविष्य काळामध्ये चांगले खेळाडू होतील, कुणी प्रत्येक क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण नावं कमवणार आहेत। आणि आज आपल्या शाळेच्या माध्यमातून या ठिकाणी सामने सुरू झालेत। या सामन्याची सुरुवात आज सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या ठिकाणी उपस्थित मध्ये झालेली आहे। या निमित्ताने उपस्थित शालेय समितीचे अध्यक्ष अमितदादा लगड असतील, माजी उपसरपंच उपाध्यक्ष नितीन नलगे असतील, सगळे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आणि विद्यार्थी यांना मनापासून मी शुभेच्छा व्यक्त करतो की आपण आपल्या मुलांमध्ये कोणत्या मुलामध्ये काय लपलेलं आहे हे सुद्धा याच्या निश्चितपणे लक्षात येणार आहे आणि चांगले मुलं भविष्य काळामध्ये यातून घडतील अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि आजच्या या क्रीडा स्पर्धेसाठी आपल्या सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। रामकृष्ण हरी। पीजी न्यूज मराठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।